तर नमस्कार भावनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. आज माझी शोल्डरची एक्सरसाइज होती आणि ट्रॅपिझियसची एक्सरसाइज होतं. यामध्ये मी हे 40 डिग्री अँगलचं शोल्डरसाठी एक्सरसाइज केली. यामध्ये जो तुमचा अँटीरियर हेड आहे तो हिट होतो. त्यानंतर ही रिअर जो हेड आहे तुमचा रिअल डेल्ट, त्यासाठी ही एक्सरसाइज आहे. यामध्ये बघू शकतो प्रॉपर एक्सरसाइज करू तुम्ही, मसल हिट होते एकदम व्यवस्थित. त्यानंतर स्मिथ मशीनवरती 90 डिग्री अँगल आहे, हा मिडल हेडला हिट करतो आहे एक्सरसाइज ही. आणि वेट जास्त पण घेऊ नका, कारण की कसं तुमच्या मसलला इंजुरी नाही झाली पाहिजे. आणि शोल्डर ही एक्सरसाइज अशी एक्सरसाइज आहे, यामध्ये इंजुरी होण्याचे चान्सेस भरपूर असतात. त्यामुळे एकदम आधी वर्कआउट वगैरे करायच्या अगोदर थोडा कार्डिओ वगैरे करून घ्यायचा. त्यानंतर ही बी रिअल डेल्टसाठी एक्सरसाइज आहे, जो मागचा डेल्ट असतो ना आपला, त्यासाठी एक्सरसाइज आहे. ठीक आहे. यामध्ये बॉडी पोश्चर आणि रेंज ऑफ मोशन बघा तुम्ही, झटके नाही किंवा काही नाही, एकदम व्यवस्थित मारतोय. त्यानंतर परत ही मिडल हेडसाठी एक्सरसाइज आहे, जो मधला पार्ट असतो ना आपला शोल्डरचा, त्यासाठी एक्सरसाइज तुम्हाला फोटोमध्ये दाखवून दिलं वाटलं असतं हे. आणि हा एक प्रकारे याला आपण सुपर सेट म्हणू शकतो, ज्यामध्ये तुमची तिन्ही हेड प्रॉपर हिट होतात एकदम व्यवस्थित, आणि याने पंप पण एकदम व्यवस्थित होतो. त्यानंतर ट्रॅपेजियस मसलसाठी एक्सरसाइज आहे, डंबल प्रेस घेऊन. जेव्हा आपण टी शर्ट वगैरे शर्ट घालतो ना, याला मस्त दिसतं शर्ट बघावरती फुगेल. ही पण एक बॅक साईडनं मारतो आहे आपण, जे आपण म्हणतो ना बटरफ्लाय येते बॅकला, ती ही एक्सरसाइज येते या दोन पुढच्या. यामध्ये शोल्डर बघा तुम्ही तुमच्या भावाचे कसे होते अगोदर, आणि आता बघा इथे शोल्डरला कसा पंप आलेला एकदम. ट्रॅपेजेस पण दिसते, शोल्डरची तुम्हाला तीन हेड दिसतात, रिअर मिडल आणि डेल. यामध्ये बघू शकतो तुम्ही रिअर मिडल आणि शोल्डरची आणि ट्रॅपेजिस मसलची एक्सरसाइज होते माझी. तर आता शोल्डरमध्ये तुम्हाला मी 3 हेड सांगितले होते, ज्यामध्ये हा जो बघा, हा जो असतो ना, हा फ्रंट हेड झाला, म्हणजे याला अँटेरियर हेड पण म्हणतात. त्यानंतर हा मिडल डेल्ट, आणि मागचा जो असतो तो रिअल डेल्ट किंवा रिअर हेड पण म्हणतात त्याला मागचा. हे 3 मसल इथं असतात. त्यानंतर ट्रॅपेजिस मसल असते. तर प्रत्येकासाठी मी 2-2 एक्सरसाइज वगैरे केल्या, ज्या तुम्ही बघू शकता. तर एक्सरसाइज करताना आहे ना, तुम्ही स्वतः एखाद्या वेळेस व्हिडिओ काढून बघा स्वतःचा, की तुम्हाला कळून जातं की यार हां, मी एकदम प्रॉपर मारतोय, माझी चेस्ट अप आहे का नाही, शोल्डर फिक्स आहे का नाही, किंवा काय. मी तेच करायचो पहिले, माझ्याकडनं बी स्टार्टिंगला चुका झाल्या. मी एक्सरसाइज बरोबर करत होतो, कधी माझी कंबर चॉकेल राहायची, कधी चेस्टच डेली खाली राहायची, कधी काही, मग शोल्डरला कधी पेन व्हायचं मला. तर मग त्यामुळे तुम्ही शोल्डरची एक्सरसाइज वगैरे आधी, शोल्डर आपण फिरत नाही का असं या टाईपचे, या अशाचे चौकून फिरून घ्यायचे एकदम व्यवस्थित शांततेला. आता हे जे टास्क मारून मारून ना माझं, हे बघा तुम्ही, तर इथं व्याकर झाल्या बाई, पूर्ण मान माझी स्ट्रॉंग झालेली. पहिले छोटी मान होती माझी, मी मलाच हसायचो. पण आता बघा तुम्ही, हे बघा इथं पूर्ण व्या करायला. हे बाई, ही मसल तयार झाली बघा, ही मसल आणि ही जी नाही आहे, ही आणि ही मसल तयार झालेली. तर हे कशामुळे झाली, जे ट्रॅपेजीचे एक्सरसाइज करतो मी त्यामुळे झाले. याच्या की तुम्ही शेवटची जे 2 एक्सरसाइज आहे, त्या ट्रॅपेजियस मसलसाठी आहे, याला ट्रॅप्स म्हणतो आपण. पहिले मी शोल्डर म्हणायचो, माहीत नव्हतं तर, पण आता मग झाली की शोल्डर आहे ट्रॅपेजियस मसल आहे. या ना तुमचं टी शर्ट वगैरे आहे ना, एकदम असं उठून दिसतं बघा तुम्ही. तुम्हाला दिसत बी असला त्याच्यामध्ये थोडं थोडं फोटो काढा, माझे फोटो त्यामध्ये दाखवतो वाटलंच तुम्हाला मी, दिसून येतं असं तुमचं. आणि हे ट्रॅपेजियस मसल असलं ना, तुमचं कॉन्फिडन्स एकदम अप असतो बघा. आता हे पुढे चालून आता जेव्हा मित्रांना वगैरे भेटा तुमच्या समोर येईल, तेव्हा दिसून येईल तुम्हाला, कारण की मला माझ्या कॉन्फिडन्समध्ये खूप फरक दिसून आलेला आहे बघा. आणि जे माझे सोबतचे क्लासमेट आहे, माझे मित्र, आणि यांना माझी फिजिक कशी होती यांना माहिती आहे, आणि आता काय चुकेलं हे त्यांना चांगल्या प्रकारे माहिती. आणि ते मला आता म्हणतात की तेजस, तू हवा केली भावा. आणि हे तुम्हाला माझ्या बॉडी फिजिकमध्ये दिसून येत असं ना, अगोदर कशी होती ना आता कशी होते. आणि माझं वेटचं जर सांगायचं झालं तर, मी जेव्हा जिम चालू केली तेव्हा माझं 54 वेट होतं, 54 kg. आणि आता माझी हाईट आहे 183-82 सेंटीमीटरच्या दरम्यानची हाईट आहे. आणि आता माझं करंट वेट आहे 73 kg, 72-73च्या दरम्यान आहे. तर हे कसं मी साधं जेवण जरी केलं असतं ना, असं नुसतं खायचं आणि झोपायचं, तर माझं 83 पण झालं असतं. पण मी काय केलं, तुम्हाला मागं सांगितलं मी, की मला बॅलन्स करायचं आहे. जसं की बल्किंग पण झालं पाहिजे आणि कटिंग पण सोबत चाललं पाहिजे. नाही तर बल्किंग करायचं आणि कटिंग हे सोपं पण गोष्ट नाही आहे. जसं जसं मला गोष्टी माहिती तसंच तुम्हाला सांगत चाललो मी. आणि मी सोबतच तुम्हाला घेऊन जातो आहे, आणि आपण सोबतच जाऊ पुढं, म्हणजे ह्या बॉडी फिजिकमध्ये जे आपल्याला अचीव करायची आहे ती. ठीक आहे. आणि मी काल एक ChatGPTला फोटो टाकला होता माझा बॅगचा, आणि मी त्यांना म्हटलं होतं की, म्हणून मग ट्राय केला मी, की म्हटलं माझी जी बॉडी फिजिक आहे ना, जो हा फोटो याला थोडा एनहान्स करा. तर त्यांनी काय रिप्लाय दिला, मला मी तुम्हाला फोटो टाकून देतो त्याच्यावरती, तुम्ही बघा त्यावरती रिप्लाय काय दिला त्यांनी,
ते तुमच्या अगोदरच मस्त लीड झालेले आहेत, म्हणजे डेव्हलप झाले आहे. तुम्हाला आता काही करायची गरज नाही. तर भावाला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघत राहा. बाय भावाला. ओके, थँक्यू. हां, तर मित्रांनो तुमच्यासाठी 3 फोटो टाकले बघा. एक दिलेला आहे अँटेरियर लेट कुलटे, मीडियल लेट कुलटे आणि रिअर लेट कुलटे. तर ठीक आहे. आणि जे ट्रॅपेजिस मेथड आहे ना, मसल आहे ना, ट्रॅपेजिस मसल आहे ही बघा, तिथं लालमध्ये केलेलं आहे मी. आणि पुढच्या फोटोमध्ये तुम्हाला दिसेल की शोल्डर आणि ट्रॅपेजिस मसल तुमच्या अंगावर कसं दिसतं, एकदम शर्ट वगैरे घातलं की एकदम फुलनेस होतं, व्यवस्थित दिसतं. ओके, ठीक आहे, थँक्यू. आणि हे जे 2 फोटो टाकलेले आहेत ना, हे स्वतः माझे फोटो आहे. मी काही कुठं कॉपी वगैरे केली बरं का, नाही तुम्हाला वाटेल की कुठून तरी कॉपी केले टाकून दिलेत.